अगदी मस्त गरमागरम अशी दाण्याच्या कुटातली शेपूची भाजी बनवून तयार आहे। हॅलो फ्रेंड्स, स्वागत आहे तुमचं पुन्हा एकदा बाईट्स विथ प्रणू चॅनलमध्ये। आज बाईट्स विथ प्रणूमध्ये आपण कोणती रेसिपी घेऊन आलेलो आहोत? शापूची पातळ भाजी। ॲक्च्युली ना आमच्याकडे शापूची भाजी मुगाची डाळ टाकून बनवतात आणि काही ठिकाणी शापूची पातळ भाजी सुद्धा बनवली जाते। आज आपण ती शापूची पातळ भाजी बनवणार आहोत। त्यासाठी आता साहित्य काय काय घेतले ते बघूयात आपण। आता इथे सगळ्यात पहिल्यांदा आपण हा शेपू घेतलेला आहे। छान अशी शेपूची भाजी निवडून घेतली आहे। ते आपल्याला बारीक अशी चिरायची। मस्त एकदम बारीक चिरून घ्यायचं आपल्याला इथे शापू। तर ही भाजी आपण मस्तपैकी अशी बारीक चिरून घेतलेली आहे। आता काय करायचंय? आता आपण वाटण काढून घेऊया त्याला लागणार। तर इथे तुम्हाला आवडीप्रमाणे कमी तिखट जास्त अशा मिरच्या घेतल्या। आम्ही 5-6 मिरच्या घेतल्या। लसूण घेतलेले 10-12 पाकळ्या आणि हे जिरं। यात आपण सगळं वाटून घेऊया। इथे मस्त असं हे वाटण आपण वाटून घेतलेलं आहे। कढई तापते आपली, तोपर्यंत आता आपण याच्यामध्ये तेल घालूया। जरा तेल जास्त लागतं बरं का। आपण आता 4 चमचे तेल घालणार आहोत। आता आपण फोडणीला जिरं घालतो। जिरं मस्त असं तडतडलं की हे जे वाटण आहे आपण केलेलं ते वाटण यामध्ये टाकूयात। तेलावरती वाटण छान असं साधारणतः 1 ते 2 मिनिटं परतून घ्यायचंय। हिंग घालूया। मसाला चांगला परतून घ्यायचा। हिंग घातलं, त्याच्यामध्ये हळद, मसाला चांगला परतला आणि ती भाजी घालून टाकूया। ही भाजी आता मस्त अशी मिक्स करून घेऊयात। आता यामध्ये आपल्याला चवीप्रमाणे मीठ ॲड करायचं आहे। पुन्हा हे सगळं व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं आहे। आता तुम्हाला हवे तर तुम्ही ह्याच्यामध्ये मुगाची डाळ सुद्धा टाकू शकता। आता झालंय, आता आपण पाणी टाकणार आहोत। आता पाणी टाकल्यानंतर यावरती झाकण ठेवायचं आणि मीडियम फ्लेमवरती ही भाजी मस्त अशी शिजून द्यायची आहे। शेपूची भाजी ना बऱ्याच लहान मुलांना आवडते। आता मुलांना टिफिनला वगैरे भाज्या द्याव्या लागतात ना, तर तुम्ही अशा पद्धतीची पण शेपूची भाजी देऊ शकता। किंवा मुलं घरी आल्यावरती काय खायला द्यायचं असं सगळ्यांनाच प्रश्न पडलेला असतो, कोणती भाजी करायची। तर त्याच भाज्या ना आपण वेगवेगळ्या पद्धतीने सुद्धा करू शकतो। शापूच्या भाजीला वेळ नाही लागत शिजायला, लवकर शिजते भाजी। आपली छान मस्त कशी शिजलेली आहे। आता यामध्ये आपण साधारणतः 1 छोटी वाटी भरून इतका शेंगदाण्याचा कूट टाकलेला आहे। इथे शेंगदाणे आपण भाजून मग त्याचा कूट करून घेतलेला आहे।
तुमच्या आवडीप्रमाणे तुम्ही कमी जास्त प्रमाणात सुद्धा हा कूट टाकू शकता. तुम्हाला जर अजून शेंगदाण्याची चव आवडत असेल तर तुम्ही ह्यापेक्षा जास्त कूट सुद्धा ॲड करू शकता. यामध्ये आता पुन्हा थोडंसं पाणी आपण ॲड केलेलं आहे. आता पुन्हा आपण भाजीला साधारणतः 1 मिनिटासाठी एक वाफ काढून घेणार आहोत. अजून एक वाफ येऊ दे याला की आपली भाजी तयार आहे. आता इथे आपली भाजी झालेली आहे. आता आपण झाकण काढून बघूया. खूप सुंदर वास येतोय भाजीचा. इथे तुम्ही पाहू शकता अगदी झटपट 5 ते 8 मिनिटांमध्ये तयार होणारी आपली शेपूची भाजी बनून तयार आहे. तुम्हाला जर ह्याच्यापेक्षा पातळ भाजी हवी असेल ना तर ह्याच्यापेक्षा पण पातळ तुम्ही बनवू शकता. पण आमच्याकडे खूप जास्त पातळ भाजी घरी कोण खात नाही ना, म्हणून आम्ही ह्या कन्सिस्टन्सीमध्ये बनवले. आणि ही वाली भाजीची कन्सिस्टन्सी सुद्धा एकदम भारी लागते खायला. तुम्ही ही भाजी चपाती सोबत सुद्धा खाऊ शकता आणि भाकरी सोबत सुद्धा खाऊ शकता. आता भाजी आपली तयार झाली. आपण सर्विंग प्लेटमध्ये काढून घेऊयात. अशा पद्धतीने कधी शेपूची भाजी घरी बनवली नसेल ना तर डेफिनेटली एकदा घरी ट्राय करून पहा. खूप जास्त अप्रतिम अशी ही भाजी लागते. अगदी मस्त गरमागरम अशी दाण्याच्या कुटातली शेपूची भाजी बनवून तयार आहे. खूप भारी लागते ही भाजी खायला. भाकरी सोबत ही भाजी खा. बाजरीच्या नाहीतर ज्वारीची भाकरी किंवा मला तांदळाची भाकरी फार आवडते, सो तांदळाच्या भाकरी सोबत मी ही भाजी खाते. खूप छान लागते खायला. चला तर मग आजचा व्हिडिओ कसा वाटला कमेंट बॉक्समध्ये नक्की सांगा. तुम्ही जर आपली कोणती रेसिपी घरी बनवून बघितली तर त्याचा सुद्धा फोटो मला शेअर करायला विसरू नका किंवा मला कमेंट बॉक्समध्ये ते सुद्धा नक्की सांगा की तुम्ही आपल्या कोणत्या रेसिपीज करून पाहता. चला तर मग नेक्स्ट व्हिडिओमध्ये भेटूया. तोपर्यंत मस्त खा, भरपूर फिरा आणि आनंदी राहा.